Hello student, let's start with unit 3.2, a lesson in life from a beggar part 2. Finally, I managed to say to Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I will keep in touch with you. I promise. शेवटी लेखिकेने तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री मी तुझ्याकडे राहू शकत नाही. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. मला तुझं कार्ड देऊन ठेव. मी तुला संपर्क करीन. For a moment, Meena looked disappointed. Let's go and have a tea at least, she insisted. क्षणभर मीना नाराज झाली. मग तिने आग्रहाने म्हटलं, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पावरिंग. लेखिका म्हणते की मीना, बाहेर खूप पाऊस पडतोय. So what? Well, buy an umbrella, then go to the Grand Hotel, she said. मग काय झालं? ती म्हणते की खूप पाऊस पडतोय. मग काय झालं? आधी छत्री विकत घेऊया आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, ती म्हणाली. We won't get a taxi in this rain, I grumbled. So what? We will walk. Grumbled म्हणजे तक्रार करणे. लेखिका म्हणते की अशा पावसात आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. त्यावर मीना म्हणते की आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. अशा प्रकारची आधी मीना कधीही लेखिकेने पाहिली नव्हती. ती फारच चकित झाली. तिला माहीत असलेली ही मीना नव्हतीच. आज ती कोणतेही तडजोड करायला तयार होती. We reached the Grand Hotel drenched. आम्ही ग्रँड हॉटेलला अगदी भिजून पोचले, असे लेखिका म्हणते. By then the only thought in my mind was to find who or what had brought about such a change in pessimistic Meena I had known. I was quite curious. भिजत भिजत ग्रँड हॉटेलला पोचल्यानंतर लेखिकेच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की एवढा बदल तिच्यामध्ये कसा झाला. एक निराशावादी मीना, तिच्यामध्ये एवढा बदल कोणी आणला, हे जाणून घेतले पाहिजे. आणि ही जाणून घेण्याची तीव्र इच्छा लेखिकेच्या मनामध्ये तयार झाली. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीनाने प्रश्न केला की कोणी तुझ्या जीवनामध्ये प्रिन्स चार्मिंग भेटला आहे का, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये एवढा बदल झाला आहे. त्यावर मीना म्हणते की असे काही नाही. टेल मीना, देर इज एनी प्रिन्स चार्मिंग. तर मीना नाही म्हणते. मीना वॉज सरप्राइज माय क्वेश्चन. नो, देर इजंट एनी लाईक दॅट, शी सेड. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मी लेखिकेने विचारलं की मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय. तेंडुलकर ज्याप्रमाणे जाहिरातीमध्ये विचारतो त्याचप्रमाणे तिने तो प्रश्न केला. Then what's the secret of energy? I asked like Tendulkar does in the advertisement. She smiled. A beggar changed my life. आणि शेवटी तिने चक्रावून असे उत्तर दिलं की एका भिकाऱ्यामुळे माझं आयुष्य बदललं. हे ऐकून लेखिका चक्रावून गेली. तिला हे सत्य वाटतच नव्हतं. होय, ती पुन्हा म्हणते की एका भिकाऱ्यामुळे माझं हे जीवन बदललं. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ सो रिअश्युअर मी. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. एक भिकारी ज्याच्यामुळे माझा संपूर्ण आयुष्य बदललं, माझा स्वभाव बदलला, तो माझ्या घरासमोरच तिच्या नातीबरोबर राहायचा, असं या ठिकाणी मीना म्हणते. ॲज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्टिक. तुला माहीत होतं की मी संपूर्णपणे तीव्र निराशावादी होती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू हिज बेगर एव्हरी डे. लेफ्ट ओव्हर म्हणजे शिळे अन्न. आणि या ठिकाणी मीना म्हणते की माझं शिळं अन्न जे आहे, उरलेलं जे अन्न आहे, मी त्याला द्यायची. आय नेवर स्पोक टू हिम. मी कधीही त्याच्याशी बोलली नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी. तो भिकारीही माझ्याशी कधी बोलला नाही. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. मीना म्हणते की एक दिवस खूप पाऊस पडत होता आणि त्या खिडकीतनं बाहेर बघून मी पावसाला, का पाऊस हा पडतोय, कर्स करणे म्हणजे शिव्या किंवा शाप देणे.
आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी असं करत होते, मलाच कळत नव्हतं, कारण मी भिजत नव्हते, काही नाही, पण पावसाला मी काहीतरी बोलत होते. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स. रोजच मी त्यांना काही ना काही द्यायची उरलेलं, परंतु पाऊस पडत असल्यामुळे मी त्यांना आज काहीच दिलं नाही. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. आणि त्याच्यामुळे ते दोघंही उपाशी असतील हे मला नक्की माहीत होते. However, what I saw from the window I surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक नव्हता, पण उपाशीपोटी देखील ते आनंदी होते आणि दोघंच्या दोघं रस्त्यावरती एन्जॉय करत होते, नाचत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते. दे वर लाफिंग, क्लॅपिंग, स्क्रीमिंग जॉयफुली ॲज इफ दे वर इन अ पॅराडाईज. जणू ते नंदनवनामध्ये आहेत, स्वर्गामध्ये आहेत, अशा प्रकारे ते आनंद व्यक्त करत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस यांच्याबद्दल ते विचारच करत नव्हते. दे वर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. ते संपूर्णपणे भिजलेले होते आणि संपूर्णपणे आनंदी होते. आय एनवीड देअर झेस्ट. त्यांच्या आनंदाचा, एनवी म्हणजे हेवा वाटणे, झेस्ट म्हणजे मोठा उत्साह, खूप उत्साह. त्यांच्या उत्साहाचा मला हेवा वाटू लागला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि तो प्रसंग पाहून मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून बघण्यास भाग पाडले. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयीमध्ये मी राहते त्यापैकी त्यांच्याकडे काही नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स. असेट्स म्हणजे मौल्यवान गोष्टी. वन विच आय लॅक्ट. कमतरता, लॅक्ट म्हणजे कमतरता. त्यांच्याकडे एक मौल्यवान गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. आयुष्य कसं आहे, त्यात कसं आनंदी राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. आयुष्य असं आहे आणि आनंदी कसं राहायचं हे मला त्या दिवशी वाटलं. मला माझ्याच जीवनाची लाज वाटली. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याचं चक्क यादी बनवून ठेवली. Decided to change my attitude towards life using the beggars as my role model. After a long pause, I asked Meena how long had taken her to change. मग लेखिकेने विचारलं, मग हा सर्व बदल होण्यासाठी किती वेळ लागला. Once this realization dawned. त्यावर ती म्हणते, एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. रिअलायझेशन डॉन म्हणजे जाणीवेची सुरुवात होणे. इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. नाव नथिंग मॅटर्स, आय एम ऑलवेज हॅपी. आता मला काही फरक पडत नाही, मी नेहमी आनंदी राहते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग्स, इन एव्हरी सिच्युएशन अँड एव्हरी पर्सन. आता मला कोणाच्याच गोष्टीचे फरक पडत नाही, मी कायम आनंदित असते. प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क. तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस का, लेखिकेने विचारलं. नो अनफॉर्च्युनेटली. ती म्हणते, नाही, दुर्दैवाने मी काहीच दिलं नाही. मला या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता, असं ती म्हणते. बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड, बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली, असं या ठिकाणी मीना म्हणते.